style. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही पिकआर्ट ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करायचं आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे पिकआर्ट ॲप्लिकेशन नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलहून इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आता ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं, प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला 3 नंबरवरती मेक अ कॉलेज नावाचं जे काही ऑप्शन दिसेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता मित्रांनो इथून तुम्ही काय करायचे, तुमचे कोणतेही 9 फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. जसे की मी आता इथून कोणतेही 9 फोटो सिलेक्ट करून घेतो. आता मित्रांनो 9 फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर काय करायचं, इथं तुम्हाला वरती काय अल्बम दिसतील त्याला स्क्रॉल करत समोर यायचं आहे. आणि जे काही 3 नंबरवरती अल्बम आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो थोडंसं लोड होईल. त्यानंतर जे काही आपले फोटो आहेत ते अल्बममध्ये लागून जातील. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता जे काही इथं तुम्हाला 2 नंबरवरती रेशोचं ऑप्शन दिसेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर वरच्या साईज स्क्रॉल करत समोर यायचं आहे. आणि जी काही स्टोरी नावाची साईज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जर मित्रांनो तुमचा फोटो व्यवस्थित अल्बममध्ये लागला नसेल तर तुम्ही फोटोवरती क्लिक करून फोटोला व्यवस्थित अल्बममध्ये लावून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, जे काही सेव्हचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जे काही आपला अल्बम आहे त्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं मित्रांनो, जे काही लाईट मोशन ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घेतल्या असतील तर तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिसतील, बिटमार्क आणि शेक इफेक्टचा. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, आता मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स लावून दिलेले आहेत. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. आणि इथून जे काही फोल्डरवरती क्लिक करून जे काही पिकआर्ट ॲप्लिकेशनचा फोल्डर आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर जे काही अल्बम आपण बनवला होता तो ॲड करून, अल्बम ॲड केल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, आता तुम्ही समोर यायचं आहे. 7.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आणि जी काय अल्बमची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जे काय अल्बमच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आणि अल्बमला खाली घ्यायचं आहे. इथं मी तुम्हाला खाली रेक्टँगल दिलेला आहे त्याच्यावरती घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आता मित्रांनो, इथं तुम्हाला 2 ग्रुप दिसतील, त्या 2 ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्याआधी काय करायचं, जे काय अल्बम आहे त्याच्यावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आणि जी काय अल्बमची ऑपेसिटी आहे हिला 40 करून घ्यायचे. अल्बमची ऑपेसिटी 40 केल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं, आता जे काही अल्बमच्या वरती 2 ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. सुरुवातीला यायचं, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथून काय करायचं, तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे. जी काही फोटोची लेअर आहे हिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला एकदम खाली घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला व्यवस्थित ग्रुपमध्ये लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही दोन्ही ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, जे काही आपले 2 ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचे, तुम्ही समोर यायचे, 7.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो, आता इथं आल्याच्यानंतर जे काही आपले 5 ग्रुप आहेत त्या 5ही ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचे, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये येऊन सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे.
त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला व्यवस्थित ग्रुपमध्ये लावून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही 5ही ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता आपले जे काही 5 ग्रुप होते त्या 5ही ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे मित्रांनो, आता तुम्ही समोर यायचे. आता तुम्हाला जिथं-जिथं ब्लॅक स्क्रीनचे फोटो दिसतील त्या फोटोमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं आहे, कोणत्याही एका ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं तुम्हाला काही अंक दिसतील, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आता इथून तुम्ही काय करायचं, इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता जो तुम्ही फोटो वरच्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये लावलेला आहे तोच खाली लावायचा आहे. त्यासाठी काय करायचं, खालच्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये क्लिक करायचे. कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं. इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर जो तुम्ही वरच्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोमध्ये फोटो लावला तोच इथून सिलेक्ट करायचा आणि वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे काही आपले ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत त्या फोटोमध्ये फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जे काही आपले ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते त्या फोटोमध्ये फोटो लावलेले आहेत मी. आता काय करायचं, आता जिथं-जिथं तुम्हाला खाली बिटमार्क दिसतील तिथं-तिथं तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं, आता जिथं-जिथं खाली बिटमार्क दिसतील, आता जसं की 19.10 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे. प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आणि जे काही फोटोचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरती कोपऱ्यात जे काही 3 डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. आणि जर मित्रांनो तुमचा फोटो जर छोटा असेल तर तुम्ही वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जे काही आपले राहिलेले बिटमार्क आहेत खाली खाली त्यांना तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता जिथं-जिथं आपले खाली बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, 25.5 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून जे काही मी तुम्हाला 3 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, समोरच्या बिटमार्कवरती यायचं आणि जे काही ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये येऊन लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे. जे काही प्लसचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे. त्यानंतर काय करायचं, जे काय आता समोरच्या बिटमार्कवरती यायचं 27.4 प्लसच्या बटनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. त्यानंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आणि जे काही ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, परत 29.2 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन प्लसच्या बटनवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचे. त्यानंतर जे काही समोरच्या बिटमार्कवरती येऊन जे काही ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो आता जे काही आपले शेवटचे 3 फोटो आहेत त्यांना हा ओव्हरले व्हिडिओ व्यवस्थित लावून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, आता तुम्ही सुरुवातीला यायचं, एकदम सुरुवातीला यायचं. इथं आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. त्यानंतर इथं तुम्हाला परत एक मी तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे 23 सेकंदाचा, तो ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आता ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये येऊन लाईटनवरती क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचे. त्यानंतर जी काय याची ऑपेसिटी आहे याला 70 करून घ्यायचं आहे. 70 केल्याच्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, तुम्ही समोर यायचं आहे. मी सांगतो तिथं यायचं, समोर यायचं आहे. इथं मित्रांनो तुम्ही काय करायचं, 21.10 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन जे काही ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो आता जे काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काही आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, समोर यायचं आहे. आता इथं समोर यायचं मित्रांनो तुम्ही. आता इथं जे काही 19.10 सेकंदाच्या बिटमार्कवरती इथं मित्रांनो जे काही आपले 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन पेस्ट इफेक्ट करायचा. अशा प्रकारे 19.10 सेकंदाच्या बिटमार्क समोरील जे काही आपले 2 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या फोटोना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत इथून बॅक निघायचं, आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे.
ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं, परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, तुम्ही शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्यानंतर जे काही आपले शेवटचे 3 फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे जे काही आपले 3 फोटो आहेत शेवटचे त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आता या 3 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर मित्रांनो आता इथं जे काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काही व्हिडिओचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला ॲरो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील इतर तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.